सामनाच्या अग्रलेखात शिंदेच्या नाराजीबद्दल लिहिलेलं आहे. नाराजी नाट्य कोसळणार. हल्ली बोलतात ना अंबासाहेब दानवे सकाळी. विचारा प्रश्न. सतीशजी, कोणाला नेमकी सद्बुद्धीची गरज आहे? नाही, मला असं वाटतं जे नीच पद्धतीने राजकारण करतात, जे हिंदू साधूंना मारण्याचे आरोपी आहेत त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करतात, खरी सद्बुद्धीची गरज त्यांना आहे. जे लोकांना इलेक्शनचे फॉर्म भरू देत नाहीत, खरी सद्बुद्धीची गरज त्यांना आहे. एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टीमुळे आत्महत्या केली ज्याचं कारणही अजून स्पष्ट झालेलं नाही, पोलीस चौकशीत असून कुठला निष्कर्ष निघालेला नाही, तरी सुद्धा त्याच्यावर राजकारण आपल्याला करावं कारण आपल्याला महापौरपद पाहिजे, एवढा नीच विचार करणाऱ्या लोकांना खरोखर सद्बुद्धीची गरज. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगर परिषद, नगरपालिका वगैरे यांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामध्ये काल बारामतीमध्ये अजित पवारांनी म्हटलं, तुम्ही मला मतदान करा, मी कामे करून देईल, तुम्ही काट मारली तर मी निधीत काट मारणार. रजिस्ट्रेशन करून देतील का 500 रुपयात? एक प्रश्न, ज्या मला वाटतं लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे, तुमच्या मुलाचं जर जमिनीचं रजिस्ट्रेशन 500 रुपयात होतं तर आमचं 250 रुपयात करून द्याल का? तर लोक मतं देतील या प्रश्नांवर. भाजप सातत्यानं परिवारवादावरती टीका करत असते, कोणाची भूमिका असते, मात्र या नगरपंचायती या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं जी नगराध्यक्ष पद आहेत ती स्वतःच्या मुलांकडे, सुनांकडे किंवा आईकडे, बायकोकडे अशा पद्धतीनं बिनविरोध काय ठिकाणी तर ड्रायव्हरकडे पण दिले. नुसतंच परिवार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.